स्वतंत्र भारताचा गौरवशाली प्रजासत्ताक दिन देशभरामध्ये प्रत्येक नागरिक अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये पार पाडतो आहे. संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था या घटनेतून या देशाला मिळाली आणि प्रजासत्ताक म्हणून देश घोषित केल्यापासून देशाने नेतृत्वपक पद्धतीची प्रगती केलेली आपण पाहतो आहोत. त्यामुळे देशाच्या जडणघडणीमध्ये सर्वसामान्य माणसाचा सुद्धा सहभाग असावा. सर्व धर्मियांचा सर्वसमावेशक पैच्या सहभागातून अनेक बोलीभाषांचा असलेला देश मजबूतीच्या वाटेवर तो जातो आहे. याचं महत्वाचं कारण देशाला मिळालेलं संविधान आणि या संविधानाच्या माध्यमातून मिळालेली लोकशाही. त्यामुळे लोकशाही प्रगल्भतेच्या मार्गावर जशी जशी जात राहील तसं देश अधिक जगभरामध्ये एक आपलं वेगळं स्थान आज निर्माण केलेलं आहे. उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये तिसऱ्या अर्थव्यवस्थेकडे निश्चितपणाने झेप घेईल. साहेब, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या राज्यात बिगुल वाजलेले आहेत. पुढचे चॅलेंजेस काय दिसत आहेत तुम्हाला? एका ठिकाणी तुम्ही दोन्ही एनसीपी लढवताय, काही ठिकाणी सिम्बॉल एक आहे, काही ठिकाणी वेगवेगळं लढताय. खरं त्या बाबतीतला एक निर्णय वरिष्ठ पातळीवरती झाला होता. त्या दृष्टिकोनातून प्रयत्न जरूर झाले, परंतु सर्वच ठिकाणी काय एका चिन्हावरती आम्ही लढू शकलो नाही. लढायचं होतं घड्याळाच्या चिन्हावरती, पण कदाचित काही जिल्ह्यामध्ये ते प्रत्यक्षात घडलेलं नाही. पण 27 तारखेला अर्ज मागे घेण्याचा ज्या वेळेला मुदत संपेल त्यावेळेला त्याच्यातलं चित्र स्पष्ट होऊ शकेल. महापालिकांमध्ये अनेक ठिकाणी सत्ता स्थापनेसाठी वेगवेगळे पक्ष एकत्रित जाताना दिसतात. तुम्ही पक्ष अध्यक्ष म्हणून काही सूचना केल्या आहेत का? नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सीमित राहिली. पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही विरोधकांची भूमिका आम्हाला त्या ठिकाणी घ्यावी लागेल, परंतु अमरावती असेल, इतरही काही महानगरपालिका आहेत, त्या ठिकाणी नेमकं कशा पद्धतीने सत्ता स्थापन करण्यासाठी विचाराशी सुसंगत किंवा आज आम्ही एनडीएचे घटक आहोत त्याला सुसंगत पद्धतीने आवश्यकता असेल तर त्या पद्धतीने पावलं उचलली जातील. पुण्यामध्ये ज्या प्रकारे बैठका होत आहेत, भविष्यात काही वेगळं चित्र दिसू शकतं? कुठल्या बैठका? पुण्यामध्ये दोन्ही पवारांच्या. नाही, त्या बैठका पूर्वी झालेल्या आहेत, नव्याने कुठे काय. एकालाच्या नंतर नव्याने बैठका झाल्याचं माझ्या ऐकिवात नाही, पण झाल्या तर त्याच्यामध्ये काही वेगळं अर्थ काढण्याची काही आवश्यकता नाही. कारण महानगरपालिकेच्या निवडणुकीला एकत्रित आम्ही निवडणुकीला सामोरं गेलो. जिल्हा परिषदेच्या निवडणूक सुद्धा एकत्रितपणाने लढवाव्यात, त्या सुद्धा घड्याळाच्या चिन्हावरती लढवाव्यात असा एक धोरणात्मक निर्णय जरूर झाला. पण त्याची अंमलबजावणी सर्व स्तरावरती झाली आहे का, तर त्याच्याबद्दलची स्पष्टता ही 27 तारखेला अर्ज मागे घेतल्याच्या नंतर कळेल. साहेब, मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरून अनेक जण प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसत आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तर व्हाईट पेपर काढण्याची भूमिका घेत आहेत. एक असं आहे की दावोसचं जी आंतरराष्ट्रीय स्तरावरची परिषद असते ती गेले अनेक दशकापासून त्या ठिकाणी सुरू आहे. देवेंद्रजींनी पदभार स्वीकारल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये गुंतवणुकीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती वाढत आहे, हे सर्वांनाच निश्चित मान्य करावं लागेल. विरोधकांनी इतक्या मोठ्या प्रमाणावरती झालेल्या गुंतवणुकीच्या बाबत शंका निर्माण करणं म्हणजे राज्याच्या विकसित होण्याच्या प्रक्रियेला आपण विनाकारण विरोध करतो आहोत असं चित्र त्या ठिकाणी निर्माण होत आहे. फार मोठ्या प्रमाणावरची ही औद्योगिक गुंतवणूक लवकरच प्रत्यक्षात राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जिथे जिथे करार झाले त्या ठिकाणी सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळेल. तटकरे साहेब, काय त्याच्यामध्ये वावगं वाटतं मला स्वतःला काय वाटत नाही. ज्यांना वाटत होतं ते आपली प्रतिक्रिया देत होते. शेवटी प्रजासत्ताक दिनाचं जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहण करणं राष्ट्रभक्त नागरिक म्हणून आम्हा सर्वांचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याच्या भावनेतून सरकारच्या निर्णयाचा आदरच आहे. मुख्यमंत्र्यांनी कन्सल्ट केलं होतं या संदर्भात? मुख्यमंत्री महोदय डावोसला गेले, त्यामुळे या विषयाची चर्चा करण्याचा काही प्रश्न येतच नाही. मी एक जबाबदार पक्षाचा पदाधिकारी आहे, त्यामुळे निर्णय एकदा घेतल्यावर त्याच्यावरती प्रतिक्रिया करणं किंवा आपलं मत वेगळं असं सांगणं हे चुकीचं ठरू शकतं. तो पांडा यापूर्वी दुर्दैवाने कुणीतरी पाळला, पण मी एका सरळ मार्गाने काम करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष असल्यामुळे एकदा निर्णय प्रमुखांनी घेतला का त्याचं अंमलबजावणी करणं, त्याचं स्वागत करणं आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. विकास गोदावरी प्रकरणामध्ये हायकोर्टाने सरकारवरती
शेरे ओढलेले आहेत, कसं पाहता? हा, इतक्या मोठ्या माणसांच्या बद्दल जे काही न्यायालयाने निरीक्षण केलं असेल आणि त्याच्या समोर आलेली, न्यायालयाच्या समोर आलेली जी काही माहिती असेल त्याच्या अनुषंगाने असेल. मला त्या विषयावरती अधिक काही बोलायचं नाही, कारण आजचा दिवस प्रजासत्ताक दिनाचा दिवस आहे, संविधान लोकशाही बळकट करण्याचा दिवस आहे. त्यामुळे कोणाच्या बद्दल काहीतरी बोलत मला माझं स्वतःचं एक आडवं स्थान आपण निर्माण केलंय, त्याला जराही विचलित व्हायचं नाही. तटकरे साहेब, महिलांचा जो कबड्डी संघ आहे हा तेलंगणासाठी रवाना झालेला आहे. मात्र विशेष बाब हीच आहे की ज्या खेळाडूला शिवछत्रपती पुरस्कार मिळतो त्या पूजा यादवलाच यंदा संघातनं बाहेर करण्यात आलेलं आहे किंवा तिला वगळण्यात आलेलं आहे. जाणीवपूर्वक राजकारण त्या ठिकाणी झाल्याचा तिचा आरोप आहे. एक तर मी पण AKFIचा राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे, राज्यामध्ये सुद्धा संघटनेमध्ये मी काम करतो. त्यामुळे संघ निवडत असताना माझा किंवा नामदार अजितदादांचा कधी संबंध नसतो. पण आता काही मंडळी त्या बाबतीमध्ये जर काही चुकीचं करत असतील तर त्या संदर्भामध्येच राज्याच्या कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून अजितदादांनी अधिक लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. गुणवान खेळाडू, शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू यांचा संघातला सहभाग कोणाच्यामुळे, काय कारणाच्यामुळे तो डावलला गेला हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण महाराष्ट्राच्या कबड्डी संघाचा, पुरुष असेल महिला असेल किंवा कुमार गटाचा, एक वेगळा दबदबा देशाच्या कबड्डीच्या क्षेत्रामध्ये आहे. पण अशा पद्धतीची निवड करत असतानाच ती गुणवत्तेच्या कसोटीवरती केली जावी असं आमचं ठाम मत आहे. एकेकाळी स्वर्गीय शंकररावजी साळवी तथा बुवा साळवी यांनी हे सगळं गुणवत्तेवरतीच करण्याचं निर्धार करत आले आणि त्याच्यामुळे देशामध्ये महाराष्ट्राच्या कबड्डीचं अव्वल स्थान हे नियमितपणाने राहिलेलं पाहायला मिळू शकतं आहे. मला असं वाटतं की संघटनेचा एक प्रमुख पदाधिकारी म्हणून मी अजितदादांच्या जवळ या विषयावरती नक्की बोलेन. निवड समितीकडनं देखील या निवड समितीला नोटीस बजावली जाणार आहे. त्याचबरोबर गटात हरलेले जे उमेदवार स्पर्धक आहेत त्यांना देखील स्थान देण्यात आलेलं आहे. मात्र त्या ठिकाणी जिने शिवछत्रपती पुरस्कार मिळवला सरकारचा 2025 मध्ये, तिला वगळण्यात आल्यामुळे कुठेतरी आपल्यासारखे दिग्गज नेते या संघटनेत असताना खेळाडूंवरती अन्याय होतोय. त्याकडे कसं पाहताय? नाही, मी संघटनेमध्ये जरूर आहे, पण खेळाडूच्या निवड प्रक्रियेमध्ये माझा सहभाग शून्य असतो, एक भाग. त्यानंतर कुठल्या फेरीतील उपांत्य फेरीच्या नंतर मग अंतिम फेरी होत असते. त्या फेरीपर्यंत पोहोचलेल्या संघांतील खेळाडूंचाच विचार करणं हे असं एकंदरीत अलिखित नियमाच्या पद्धतीने असू शकतं. बाद फेरीमध्ये हरलेल्या संघातील खेळाडूची निवड करणं हे कधी अभिप्रेतच राहत नाही, कारण त्यांचा संघ ज्या वेळेला उपउपांत्य, त्याच्यानंतर मग उपांत्य फेरीमध्ये येतो, मग त्याला सेमीफायनल म्हणतो. क्वार्टर फायनलमध्ये बाद झालेल्या संघाचा खेळाडूचा विचार हा कधी होतच नाही, जो मी लहानपणापासून कबड्डी क्षेत्र पाहिलं, अनुभवलं आणि त्याच्यामध्ये मी स्वतः खेळलेलो आहे. पण नंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा याच पद्धतीची निवड होत असेल तर त्याची पूर्णपणाची चौकशी ही अध्यक्ष म्हणून दादाने करावी असा एक कबड्डी खेळाडू म्हणून माझा त्यांच्याकडे आग्रह आहे. झालेलं नुकसान, पद्म पुरस्कार हा काल जाहीर झाले वेगवेगळे, त्याच्यावरून आता काँग्रेसने असे प्रश्न उपस्थित केले की राष्ट्रपती भवनकडनं भलेही पुरस्कारांची घोषणा केली असली तरी आगामी काळातल्या निवडणुका पाहून अनेक पुरस्कार दिले गेले. विशेषतः महाराष्ट्रातले पुरस्कार जे माजी राज्यपाल कोश्यारी यांना जो दिला गेलेला आहे याच्यावरून सुद्धा उबाटाचे नेते संजय राऊत आणि काँग्रेसच्या नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. कोश्यारीजी आज त्या राज्याच्या सक्रिय राजकारणातून केव्हाच त्यांनी स्वतःला अलिप्त केलेलं आहे. आपल्या राज्याचे राज्यपाल म्हणून काम करण्याची त्यांना संधी जरूर त्या ठिकाणी मिळाली. आता निवडणुका कुठल्या आहेत तर कुठल्या निवडणुका नजरेसमोर ठेवत भारत सरकारने अशापैकी निवड केली कळणं अनकलनीय आहे. शेवटी टीका करत असतानाच या संदर्भातले असलेले निकष, या संदर्भातलं आतापर्यंत केलेली निवड या सगळ्याचा साकल्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. संजय राऊत शेवटी एक ज्येष्ठ नेते आहेत, साहित्यिक उत्तम आहेत, पण एका पक्षाचे कडवट विचाराचे ते कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्या पक्षाच्या विचारसरणीला अनुसरून टीका टिप्पणी त्यांना करावी लागत असते. ती कुठलं ना कुठलं तरी इकडून तिकडून काढतात आणि ते आपल्या नेहमीप्रमाणे सकाळच्या वार्तालापाला ते त्यांच्या भावना व्यक्त करत असतात. एक मराठी प्रश्न आहे. एमआयएमचे कालपर्यंतचे कार्यकर्ते हिरवा महाराष्ट्र करू म्हणून अशा वक्तव्य करत होते. आता स्वतः
एमआयएमचे जे प्रमुख नेते आहेत इम्तियाज जलील यांनी आता वक्तव्य केलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्र ते हिरवा करणार असल्याची घोषणा करतायत. कसं पाहताय याकडे? दुर्दैवी असंच मी म्हणेन. शेवटी आपला देश, आपलं राज्य संविधानाच्या आधारे त्या ठिकाणी चालत असतं आणि त्याच्यामुळे कुठली धर्मांध शक्ती या देशाच्या भविष्याच्या वाटचालीला ही कधी पूरक ठरत नसते. संविधानाच्या अधिकारातून प्रत्येकाला संसदीय लोकशाहीमधून आपला पक्ष, आपली विचारसरणी नक्कीच मजबूत करण्याचा अधिकार त्या ठिकाणी आहे. पण आपल्या कोणाच्याही वक्तव्याने कोणाची मनं दुखावली जाणार नाहीत आणि दीर्घकाळ सामाजिक ऐक्य कसं राहील हे भान प्रत्येकाने राखणं अत्यंत आवश्यक ठरतं. त्या दृष्टिकोनातच आपली वक्तव्य असावीत असं माझं ठामपणाचं मत आहे. देखिए सर, दो प्रश्न हैं. कल जो है पद्म पुरस्कारों का ऐलान हुआ और पद्म पुरस्कारों के ऐलान में भगत सिंह कोश्यारी को जो है वो पद्म पुरस्कार से सम्मानित किया गया. विपक्ष का ये कहना है कि जिस इंटेंशन से वो महाराष्ट्र आए थे वो पूरा हुआ और इसीलिए केंद्र सरकार ने उसे उसका फल दिया है. देखिए, अपोजिशन क्या टिक्का टिप्पणी कर रहे हैं, मुझे उससे लेन देन नहीं है. भगत सिंह कोश्यारी जी का पूरा आयुर्मान समाज की सेवा उन्होंने जिस राज्य से आए वहां पे उन्होंने कही है. कई बार वे विधायक बन गए, वहां के मंत्री भी थे. उनके ऊपर महाराष्ट्र की गवर्नर की जवाबदारी सौंपी गई थी. यहाँ पे उन्होंने काम किया. उसके बाद उनके खुद स्टेट में गए. आखिर भारत सरकार इस पद्म पुरस्कार को जब वो चुनते हैं तो हर एक के मेरिट पर वो चुनते हैं. विरोधक की टिप्पणी जो आज विपक्ष दल इसके बारे में टिप्पणी कर रहे हैं वो ठीक है, उनको करने दो. एमआईएम के पार्षद ये कहते हैं कि वो मुंबड़ा को जो है वो हरा करेंगे. उनके स्टेट प्रेसिडेंट कहते हैं कि महाराष्ट्र को हरा करेंगे और उनके जो नेता है वारिस पठान वो कहते हैं कि महाराष्ट्र और मुंबड़ा तो छोड़िए साहब, हम पूरे देश को हरा करेंगे. देखिए, ये तो बात ठीक नहीं है. देश संविधान के माध्यम से चलता है. हर कोई भारतीय नागरिक जो राष्ट्रभक्त नागरिक है उन्होंने देश की एकता के लिए काम करना चाहिए. ये टिप्पणी उचित नहीं है. धन्यवाद.